हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर चला ताईंनो, आज आहे आषाढी एकादशी आणि सकाळी मॉर्निंगचं रुटीन म्हणजे सुरू झालेलं आहे। आणि आज काय एकादशी म्हणजे दुप्पट खाशी करायचं आणि खायचं हाच दिवस होता। म्हणजे सगळेजणच करतात, भरपूर पदार्थ एकादशी म्हटल्यावर होतात किंवा महाशिवरात्री असे जेव्हा सण असतात तेव्हा बऱ्याच गोष्टी होतात। तर सकाळ सकाळी माझी पण सुरुवात झालेली आहे। शाबू रात्रीच भिजवलेला, बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा भाजायला घेतलेले आहेत। तर रात्री काहीच केलं नाही, सकाळी सगळं उठून केलं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं। कधी कधी लवकर उठलं की काही गोष्टी नसल्या तरी पण होऊन जातं। तर शेंगदाणे भाजून घेतले, मिरच्या काढलेल्या आहेत। तर सकाळ जी आहे ती साबुदाण्याची खिचडी आणि दुपारनंतर पुन्हा एकदा साबुदाण्याची खिचडी केली। तर सगळ्यांच्या घरात हेच असेल। तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। तसं तर मी कम्युनिटी पोस्ट टाकलीच होती, सगळ्यांनी पाहिलं असेल। तर शाबू मात्र रात्री भिजवलेला ना, तर तो खूप छान भिजला गेला होता। तर शेंगदाण्याचा कूट हा खिचडी म्हटलं किंवा बटाट्याची भाजी जी असते ना उपवासाची, त्याच्यासाठी जो शेंगदाण्याचा कूट असतो ना तो जाडाच छान लागतो। तर शेंगदाण्याचा कूट आधी करून घेतला आणि आता जे काही मिरचीचं वाटण करून घेत आहे। नाही म्हटलं तर अर्धा किलो शाबू, पाव किलो मिरच्या, तळण, लाडू ह्या सगळ्या गोष्टी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी अशा ह्या एकादशी आहेत ना, त्याला बघा दुसऱ्या कुठल्याच ह्याला आपण काही करणार नाही, पण ह्या दोन ह्याला भरपूर सगळं उपवासाचे पदार्थ केले जातात। तर आता तेलसुद्धा मी किटलीतलं नाही वापरलं, म्हणजे जे काही ताजं ग्लासमध्ये काढून घेते आणि किटलीसुद्धा मी घासायलाच टाकणार आहे, त्यातलं तेल संपलेलं। मग ताजं उपवासाला खरकट वगैरे आपला हात किटली म्हणल्यावर आपण पिठानं पिठाचा हात असला काय असलं की उचलतोच। मग म्हटलं चला पहिल्यात एवढं ग्लास भरून तेल काढून घेतलं आणि ते आता म्हणजे उपवासाला हात बीत खरकटनं लागलेलं। बटाटे सोलून घेते, तर बटाट्याची भाजी तर मस्त लागते। ज्या त्या दिवशी जे ते पदार्थ असे केलेले असतात ना तेव्हाच ते छान लागतात। इतर वेळी बघा अशी भाजी केली तर त्याची टेस्ट तेवढी लागणार नाही, पण उपवासा दिवशी त्याची एक वेगळीच टेस्ट लागते। तर कढईसुद्धा तापायला म्हणजे आता ती तापलेलीच होती, शेंगदाणे भाजून घेतले, तर 4च बटाटे सोलून घेतले आणि छान असे चिरून घेतले। अगदी मऊ बटाटा शिजवायचा नाही किंवा अगदी कडक म्हणजे असा कमी पण नाही, बरोबर बटाटा शिजला ना तर भाजीला एक चव येते छान आणि मस्त लागते। तर वडे बिडे तर काय आज केले नाहीत, खिचडी आणि हेच सगळं झालं। नंतर राजगिऱ्याचे लाडू आणलेले आणि बरंच खायला घरात केळी होती, बऱ्याच गोष्टी होत्या। तर आता मी बटाट्याची उपवासाची भाजी कशी करते ते तुम्हाला सांगते। तर बघितलं तेल तापलेलंच होतं, तर मिरची जी आहे सगळी ती वाटलेली टाकली, भरपूर मिरची टाकली, झणझणीत स्पायसी छान बटाट्याची भाजी लागते आणि उपवासा दिवशी खाल्लं की बरंच होतं। तर इथे म्हणजे थोडीशी क्लिप मिस झाली, तर काही नाही, नुसती मिरची तेलात भाजल्यानंतर ना ताईंनो मी त्याच्यात बटाटा टाकला आणि मीठ, साखर आणि लिंबू पिळून बघा, साखर तर टाकतातच सगळेजण, लिंबूसुद्धा तुम्ही पिळून बघा, मस्त भाजीची टेस्ट लागते। आणि आता थोडासा पाण्याचा हापका दिलाय, कारण ना शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं आहे ना, तर ते सगळं बटाट्याला लागलं पाहिजे, ते कोरडं कोरडं होतं ना, म्हणून एक पाण्याचा हापका दिला बघा। मस्त असं भाजी आता छान थोडीशीच आपल्याला भाजून म्हणजे गरम करून घ्यायची, अशी काही जास्त शिजवायची वगैरे नाही आहे। तर शाबू रात्री भिजवलेला एकदम मस्त मोकळा सळसळीत असा शाबू भिजलेला आहे। तर त्याच्यात बघा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि बटाट्याची भाजी बघू शकताय, थोडासा पाण्याचा हापका दिल्यामुळे ना अशी सुटसुटीत आधी भाजी होते। म्हणजे शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि जे काही आपण साखर, लिंबू टाकलेलं असतं ना, तर ते छान सगळं बटाट्याला लागलं की असा बटाटा मग कुठं हे लागत नाही, एकसारखं सगळा खायला छान टेस्ट लागतं। आता त्याच कढईमध्ये पुन्हा थोडं मिरचीचं वाटण टाकलं खिचडीसाठी। तर आता बटाट्याची भाजी केली म्हटल्यावर खिचडीत काय बटाटा घालायची गरज नाही, मस्त असं भाजून घेतलं। मिरची चिरून टाकण्यापेक्षा मिरची अशी वाटून बघा एकदम वेगळीच खिचडी लागते ताईंनो, छान अशी। आणि हे बघा मी उपवासाचं मीठसुद्धा असं बाजूला एका छोट्या भरणीत ठेवते, जे की फक्त उपवासा दिवशीच वापरते। तर ते सुद्धा मीठ टाकलं आणि साबुदाण्याची खिचडी बघू शकताय, मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली वाफ व्हायची। तर आम्हाला अशी ती चिटकलेली चिकट खिचडी कोणालाच आवडत नाही, अशी मोकळी खिचडी खाल्ली जाते। तर अशा पद्धतीने मी नेहमी खिचडी करते आणि छान एक 5-7 मिनटं ना वाफ आणायची, मग छान मऊसूद होते, फडफडीत पण खिचडी राहते आणि मऊसूद पण होते। आता बघा बटाट्याची भाजी झाली, खिचडी झाली
आता थोडाफार पसारा किचनवरचा आवरून घेते म्हणजे बरं पडतं. तर आज कसं एकतर लवकर पण उठले आणि सगळं असं उपवासाचं लवकर पण झालं. त्यात एक गडबड नव्हती देवपूजेची, त्याच्यामुळे आज सगळं असं हे वाटत होतं. म्हणजे असं केलं एवढं काय म्हणजे हेच नसतं. जे आपण कसं देवपूजा वगैरे केली की बरं वाटतं आणि सगळं असं नैवेद्य वगैरे दाखवला की, तर ते नव्हतं. त्याच्यामुळे मग हे सगळं झालेलं. आता उरलेले बटाटे पण ठेवून दिले. तर सगळ्या ताईंची अशीच असणार आहे. ही पण रुक्माई दिवसभर किचन पुढंच उभी असणार आहेत सगळ्या. ती रुक्माई तिथं विटेवरती कमरेवर हात ठेवून आणि ह्या घरच्या रुक्माई आपल्या ह्या किचन पुढे हे दिवसभर करत. आणि काय पण म्हणा, उपवास नावाला असतो, पण उपवासा दिवशी सगळं डबल काम पडतं, डबल गोष्टी होतात. आणि असं जेव्हा उपवास असतो ना तेव्हा बरंच येतं. तर आदिती, अनुष्का सगळ्यांचेच उपवास होते. म्हणजे आता इतकं खायला केले तर दुसरं काय त्या जेवणार आहे. तर आता इकडे बघा, खिचडी बटाट्याची भाजी झाली आणि डबा भरायला घेतलेला मिस्टरांचा. तर आदिती, अनुष्काला तर काय सुट्टीच होती. तर तुम्हाला इथे केळी दाखवते ताईनो. तर ही प्युअर म्हणजे देशी केळी असतात ना ती आहेत. आणि ही आमच्या घरातली केळी आहेत. म्हणजे आमच्या दारापुढं झाड लावलेलं आहे केळीचं. तर आमच्या झाडाची केळी आहेत आणि ते बरोबर आत्ता पिकली पण व्यवस्थित आणि खायला पण एकादशीला झाली. तर एकदम छान म्हणून मी तुम्हाला दाखवले. ह्याच्या आधी पण आम्ही केळीची झाडं लावलेली, पण ती आपली सरकारी केळी असतात ना तशी. तर हे मात्र केळ देशी आहे. ही केळं खूप महाग येतात, पण आमच्या दारातली होती त्यामुळे आज भरपूर केळीसुद्धा खायला होती. एक 5-7 मिनटं खिचडी वाफरल्यानंतर बघू शकताय त्यांनो, खिचडी मऊसूतसुद्धा झाली आणि मोकळी सळसळीत पण आहे. छान अशी खिचडी लागते. आवडत असेल तर साखरेची चिमट टाका. आणि आता बघा, बटाट्याची भाजीसुद्धा छान अशी मुरली की लिंबू, बटाट्याच्या भाजीत तुम्ही लिंबू आणि साखर टाकून बघा, अशी चटपटीत भाजी लागते ना, तर खरंच खूप छान लागते. तर इकडे आता डबा भरते. 2-3 केळी, ते 2-3 खजूर आणि बटाट्याची भाजी असं सगळं डब्याला दिलं. दही वगैरे दिलं नाही का, तर असतं तिथं दही म्हणून. आणि सकाळचं जे दूध होतं ते पण तापायला ठेवलेलं आहे. आणि खिचडीचा सुद्धा असा डबा भरत आहे. दिवसभर ते खिचडी तळण. तर या शाबूचे वडे केलेच नाहीत कारण ना असं म्हणजे का काय माहिती आहे, शाबूचे वडे करूच वाटले नाही. शक्यतो मी एकादशीला शाबूचे वडे नाही करत, महाशिवरात्रीला शाबूचे वडे होतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आधीमध्ये पण कधी होत नाहीत. खरं तर शाबूचे वडे अशाच वेळेला खाल्ले जातात. तर खिचडी दिली, डबा बघा सगळा या पद्धतीने पॅक केला. तर तुम्ही पण काय काय केलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे कशा पद्धतीने तुमची आषाढी साजरी झाली या पद्धतीने. तर पंढरपूरच्या कोणताही असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा. नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. तर चला ताईनो, मी बसलेली आहे निवांत, कारण आत्ताशी वाजलेले आहेत 9, 1 तास झालं. बघितलं, डबा वगैरे झाला, खिचडी झाली, रात्री थोडा शाबू भिजवलेला आणि आता सकाळी आणखीन थोडा भिजवलाय. तर मी निवांत बसले कारण मला देवपूजा करायचीच नाही, आता तुम्ही समजू शकता. तर देवपूजा नसलं की असंच ह्याच्यासारखं होतं. आणि एक डबा सकाळचा गेलाय. आधी ते अनुष्काला म्हणजे स्कूलला सुट्टीच आहे, त्याच्यामुळे सुद्धा काय त्यांचं टेन्शन नाही. आणि खिचडी सकाळी जी केलेली ती त्या डब्याला दिली आणि त्यातली इतकी अशी राहिलेली, तर पोरीनी सकाळीच खिचडी खाल्ली. तरी पण शाबू अजून मी भरपूर भिजवलाय कारण संध्याकाळसाठी. आणि संध्याकाळी आम्ही तर वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी म्हणजे तेच खातात सगळीकडे. तसंच असतं, वरीचा भात आज खाल्ला तर चालतो. ज्यांना खिचडीचं हे असतं ना, तर ते सगळी लोक आज म्हणजे वरीचा भात खातात. तर संध्याकाळी वरी, आणि त्याच्यामुळे काम असं डल चाललंय. जर देवपूजा ही असती तर कसं त्यात वेळ गेला असता तासभर. आणि सकाळीच माझं सगळं पारुसं वगैरे काढून झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. थोडीशी भांडी पडले ती काढायची. आणि आज आषाढी एकादशीचा पाऊस बघा, तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती, पण जोरात पाऊस आता सुरू झालेला आहे चांगला. आज पडतोच, पडलाच पाहिजे आज, त्याशिवाय ही नाही. तर तुमच्या घरी पण सगळ्यांच्यात गडबड चालली असेल ह्याची खिचडी. आता एकादशी म्हणजे दुप्पट खाशी. अजून आता आधी तिला दुकानात पाठवायचं आहे, ते लाडू आणायचे आहेत. ते नायलॉन शाबू तो आवडतो तळायचा, म्हणजे तळलेला नाही दुकानात डायरेक्ट आणायचा, तळायला घरी आणायचा, तो आणायचा. आता आवरून बसल्या, पण थोड्या वेळानं आणखीन सुरू होणार. तर संध्याकाळी आणखीन थोडेसे शाबूचे वडे असं काहीतरी करणार, बघू. आताच मी मिरची वाटली ना बटाट्याच्या भाजीला, आणि ते हाताने काढली तर माझा हात आज बडबडायला लागला. नेहमी मला असं होतं, मिरचीच वाटली आणि कुठेतरी मी नेहमी डोळ्याला वगैरे चणचणत राहतं, हात पण बडबडतोय. तर इतकं रिलॅक्स. आणि अनुष्काला आज सकाळ सकाळी केस कट करायला पाठवलेलं. आज एकादश आहे, पण ना तिचे कसे तरच वाढलेले. आणि हो, आज आमच्या माहेरची यात्रा सुद्धा आहे. तर कोणाकोणाला कडेगाव माहीत आहे, सांगली जिल्ह्यातलं कडेगाव.
कराडच्या खाली घाटाखाली म्हणतात ते. तर आज आमची यात्रा आहे. तर मोहरम खूप मोठे असतात ना, तर मोहरमची यात्रा आहे आमच्या गावची. फोन आलेला आईचा बाबांचा, पण आम्ही जाणार नाही कारण आपल्या घरात पण मग सण हे ते, आणि तसंही म्हणजे खिचडी आली, सगळं आलं, घरातलं टाकून कुठं जायचं, मग नाही गेलो. आणि पावसाचा गोंधळ, परत उद्या शाळा बुडणार, मग त्याच्यामुळे गेलोच नाही. आणि असं अलीकडं ते मोहरम तसाच यायला लागलाय. गौरी गणपतीत आलेले माग, आता हे असं आषाढी एकादशीत, आता पुढच्या वर्षी बघूया. आदित्य अनुष्का तर एक लय माग लागलेला की चल चल चल. कालपासून फोन आलेला, माझ्या काकूचा फोन आलता, सगळ्यांचे फोन आलेले या या या, पण काय जायचं म्हणजे नाही ते असं झटपट. आणि नेहमी तसं होतं. उन्हाळ्यात पण 2-3 वेळा धावती भेट झाली ना, तर राहायला मिळालं नाही. निमित्त तेवढंच झालं की जाऊन आलोय माहेर, म्हणजे तिथं राहू नाही राहू, गेलो आणि आलो. कार्यक्रम होता म्हणून पूजेचा, तेवढंच निमित्त, तेवढंच कारण झालं. तर उन्हाळ्यात आम्ही कसलेच राहिलेलो नाही. आणि आता पोरी मागं लागलेल्या, पण नाही गेलो. आणि पाऊस पण आहे. तर आता काय यात्रा, मोहरम म्हणजे सर्च करा, तुम्हाला गुगलवरती समजेल. कडेगावचे मोहरम म्हणजे काय असतं, कसली मोठी यात्रा असते. तर माहेरची यात्रा ती एकदम सगळ्यात दरवर्षीची अशी मोठी असते ना, खरंच एकदम बघण्यासारखे असतात ते मोहरम. आली का आत्ताशी अनुष्का आंघोळ करून आली. चला आता कपडे वगैरे लावायचे. हे बघा, केस कट केले. जा आवर जा. तुला कुठले कपडे घालायचे? परकर पोलक वे. आणि आता पाऊस पडणार आहे, तू बसणार आहे का घरी ते घालून? तू फिरायचीच. आणि आज तेवढी सायकल लावून टाका बरं का, जिन्यात पडल्या सायकल कोणतं रात्रीचं घेऊन जाईल. चला तर पुढचा काय व्हिडिओ असेल तो तसं नाही करायचं. व्हिडिओ आहे का तू? शाळा बुडवून जायचं का? अनुष्का म्हणती आज सुट्टी आहे, मग आज लगेच यायला येत नाही. एकतर पाऊस पडतोय. अनुष्का म्हणते मम्मीने डोल्याला नेलं नाही. तर मोहरमला डोले म्हणतात, मग आम्ही काय सगळे असे कॉमन शब्द वापरतो. डोल्याला जायचंय, डोल्याला जायचं. तर डोल्याला आम्ही गेलेलो नाही, है की नाही? आई म्हणली कडेगावची येऊ नका, या बोललेली. मला वाटलं हो शाळा बुडवून तुम्हाला काय हेच. हो 4 वाजता विमान नाही का ठेवलेलं तिथं, 4 वाजता घरी यायला. विमानानं लगेच इथं तारळ्यात उड्डाण मारायचंय. दिवस नाही होत तसं. संध्याकाळी लय उशीर झाला की इकडे आमच्या गावात यायला बस नसते त्या. अनुष्का ग बस, जा कपडे घाल. चला तर कारभार चालना विठुरायाच सार पेलना, ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या. तर इकडे बघा अनुष्काचा छान डान्स चाललेला. तिनं आज सगळं आवरलं, आंघोळ वगैरे केलेली ना, तर ड्रेस पण तिला तसाच पाहिजे होता म्हणून. आणि दिवसभर आज फराळ नुसता फराळ चाललेला होता. तर इकडे बघा आता भेटते दुपारी. सगळं म्हणजे बेसिक कामं झाली, आपली घरातली सगळी कामं आवरली. आणि परत दुपारी आलेस. कसं झालं, रात्री ना शाबू पॅक बंद होता, म्हणजे पॅकेट फोडलं नव्हतं. मग जेवढा भरणीत होता ना तेवढाच भिजवलेला, आणि त्याच शाबूची तेवढीच खिचडी केली. तर ती डब्याला, आणि नंतर पोरीनी पण सकाळीच लवकर 8 वाजता खिचडी खाल्लेली होती. तर पुन्हा मी मग सकाळी 8:30-9ला शाबू भिजवला. आणि आता 12चं टायमिंग झाले. पुन्हा आता खिचडी आम्हाला, मी अजून आधी ते अनुष्का परत खिचडी खाणार. दिवसभर ते चालूच होतं. तर म्हटलं चला. आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा ना इथे काय तर झालेलं. आधी तिनं काय केलेलं म्हणून ओरडत होते. तर हां बटणं काहीतरी दाबत होती म्हणून असं काहीतरी चाललेलं. तर इकडे बघा पुन्हा एकदा भरपूर असे शेंगदाणे मी भाजून घेतले, कारण आता संध्याकाळी परत एकदा आमटी शेंगदाण्याची सगळं होणार. त्याच्यामुळे शेंगदाणे आता एकदम जास्त भाजून घेते. परत आताची खिचडी. आणि हे बघा आता तळत आहे नायलॉन. हा तर सगळ्यात मेन आणि एकदम आवडता सगळ्यांचा म्हणजे पदार्थ. आणि हे असं काहीतरी अनुष्काने बघा आता लांबून टाकला. आज माझी खरंच दुपारनंतर चिडचिड झालेली, जास्तच हे केलेलं. तर इकडे आता तो नायलॉन तळायचं म्हणजे ती एक सगळ्यात मोठी रिस्क आहे. तर तो चट असा उडत असतो नेहमी. म्हणजे तो तळताना एकदम असं व्यवस्थित बघून तळावा लागतो, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून तो तळते. तर हा पण ना नेहमी वर्षातून 2 वेळा तळला जातो, एक आषाढी एकादशीला, एक महाशिवरात्रीला. तर हा शाबू तळलेला खूप जास्त छान, म्हणजे सगळ्यांना आवडतो. आदिती अनुष्काला पण आवडतो, सगळ्यांनाच आवडतो तो. आणि ते खाल्लं ना पोट भरल्यासारखं वाटतं. आता सगळा शाबू बघा तो तळून घेतला आणि त्याच्यात
थोडासा तिखटपणा येण्यासाठी या मिरच्या अशा तळून घेते. शेंगदाणेसुद्धा ह्या तेलात थोडेसे भाजलेले शेंगदाणे आता घेतले आणि ते सुद्धा असे तळले आणि ते सगळं चांगलं असं खरपूस तळून घ्यायचं आहे. आणि मग जे काही तळलेला नायलॉन शाबू आहे ना त्याच्यात हे सगळं ओतायचं आहे. आवडत असेल तर थोडीशी साखर टाका. मी काय साखर टाकली नाही, मीठ थोडंसं टाकलं आणि सगळं मिक्स केलं. म्हणजे आता दिवसभर चालू हे खाणं. तर हे चांगलं असं मिक्स केलं. लाल मिर्च पावडर जरी टाकली ना मिरचीच्या ऐवजी तरी चालेल, ते पण लाल मिर्च पावडरसुद्धा छान लागते, मस्त लागते. तर इकडे बघा दुपारी पुन्हा एकदा खिचडी, पण बटाट्याची भाजी संपलेली म्हणून मी दुपारच्या खिचडीत मात्र बटाटा टाकलेला होता. तर आजची थाळी अशी होती बघा ताईंनो. दही, खिचडी, बटाट्याची भाजी, तळण, राजगिऱ्याचा लाडू. आणि आता संध्याकाळचं रेसिपी मात्र शूट केली नाही का तर खूपच वेळ झालेला. तर हा बघा वरीचा भात संध्याकाळच्याला बनवलेला आहे. तो पण असा छान मऊसूद मोकळा झालेला आहे आणि मस्त असा लागलेला आहे. थोडीशी मिरची आणि तेलात फोडणी दिली ना बटाटा टाकून तर वरी छान लागते, नाही तर असा भात कसा तरी पांचट लागतो. मग अशा पद्धतीने बघा भातसुद्धा झालेला आहे. आणि इकडं सिंपल साध्या पद्धतीनं म्हणजे शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. तर त्याच्यात मी गूळ, मिरची आणि चिंच असं टाकलेलं आहे आणि सगळं बारीक वाटून मिक्सरवरती घेतलेलं आहे आणि फक्त तेलात ओतलेलं आहे. आम्ही काही जिरे वगैरे उपवासाला खात नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट तेलात ते वाटण ओतलं आणि हवं तेवढं पाणी ओतलं ना आता छान उकळी येऊन शिजवून घेते. बघा चिंच पण नंतर वरण टाकली, तीसुद्धा छान झालेली, मस्त लागते अशा पद्धतीने. बघा चला आजचा व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.